नमस्कार, रोखोकमध्ये आपलं स्वागत. गणपतीच्या डोक्यावर पहिला फूल घालूसाठी चाकरमाने गावात चालले खरे, पण कोकण रेल्वेनं त्यांचा पुरता बाप्पा मोर्या केल्यान पोरा टोरा आणि बोजा बिस्तरो घेऊन निघालेल्या चाकरमानांका आता गणपती गारणं घालूची वेळ इली हा. कारण कोकण रेल्वेनं त्यांची पार काशी करून टाकली हा. गेल्या रविवारपासून कोकण रेल्वेचा हा असा खेळखंडोबा सुरू आहे. इतका की चाकरमान्यांची पुरती हौस फिटली. ज्या प्रवासाला 8 ते 10 तास केवळ लागतात त्यासाठी 25-25 तास रखडण्याची वेळ कोकण रेल्वेनं आणली आहे. पावसामुळे आधीच गडबडलेलं वेळापत्रक, त्यात गणपती स्पेशल गाड्यांचा गोंधळ, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेच्या ड्रायव्हर गार्डनी घातलेला हद्दीचा वाद, त्यामुळे डबल डेकर एसी ट्रेनला पहिल्यांदाच दिवशी झालेलं विलंबाचं ग्रहण, रविवारी करंजाडी पुलाजवळ घसरलेली मालगाडी, पावसामुळे वाहून गेलेला भराव आणि त्यात सिग्नल यंत्रणेने टाकलेली मान, एक ना अनेक विघ्नांची मालिकाच कोकण रेल्वेच्या मुळावर आली आहे. आणि याचा सर्वाधिक मनस्ताप भोगावा लागला तो कोकणी प्रवाशाला. आतापर्यंत 30 पेक्षा जास्त गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत. अनेक गाड्यांचं टाइम टेबल यामुळे बदलावं लागलं. त्यामुळे ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेच्या नावानं त्यांनी चक्क शिमगा सुरू केलाय. या रखडपट्टीतून कोकणी माणसाची सुटका तरी होणार कधी? अशा घटनांमधून कोकण रेल्वे धडा शिकणार तरी कधी? गाड्या रखडल्याची माहिती SMS द्वारे प्रवाशांना का बरं दिली जात नाही? अनाउन्समेंटद्वारे बिनचूक माहिती प्रवाशांपर्यंत का बरं पोहोचवली जात नाही? आणि कोकण रेल्वे मार्गावर 2 ट्रॅक टाकण्याची मागणी कधी मान्य होणार? या आणि यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात कोकण वासियांसाठी वार्ता विघ्नाची या खास रोखोक कार्यक्रमात. म्हणजे काय दोन आम्ही काय इथेच गणपती करायचे का? कोकण वासियांसाठी वार्ता विघ्नाची या कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा एक खास रिपोर्ट. सांगितलं आम्हाला रात्री 12 वाजता गाडी नाही आली. सकाळ नंतर रात्री सांगितलं सकाळी 5 वाजून 10 मिनिटांनी गाडी येते, अजून नाही आली. आता सांगतात 11:30ला गाडी, अजून गाडी नाही आली. म्हणजे काय दोन आम्ही काय इथेच गणपती करायचे का? गावाला जायचंच नाही. गणपतीसाठी कोकणात निघालेल्या महिलेचा हा जळजळीत सवाल. 4 दिवस उलटले तरी कोकण रेल्वे अजून रुळावर आलेली नाही. चतुर्थीला केवळ 2 दिवस उरले असताना आता कोकण रेल्वेच्या नावानं शिमगा करण्याशिवाय प्रवाशांच्या हाती उरले तरी काय? मध्य आणि कोकण रेल्वेच्या हद्दीच्या वादात आधी डबल डेकर प्रीमियम ट्रेन रखडली. त्यात रविवारी मालगाडी घसरल्यानं कोकण रेल्वेचं वेळापत्रक पार कोलमडून गेलं. गणपतीसाठी सोडलेल्या विशेष गाड्यांमुळे या गोंधळात आणखीनच भर पडली. मुसळधार पावसामुळे करंजाडी इथं दुरुस्त केलेला ट्रॅक वाहून गेल्यानं मंगळवारी मातीचा भराव घालण्याचं काम पुन्हा हाती घ्यावं लागलं. हे कमी झालं म्हणून की काय, कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेनं मान टाकली. 4 दिवसांपासून सुरू असलेला हा सावळा गोंधळ, सिग्नल यंत्रणेतला बिघाड आता दुरुस्त झालाय, पण अजूनही कोकण रेल्वेवरील गाड्या 10 ते 12 तास उशिरानं चालतायत. खोळंबलेल्या गाड्यांमुळे प्रवाशांचे हाल कुणी खाईन असं झालंय. गणेशोत्सवासाठी येणाऱ्या चाकरमान्यांचे चांगलेच हाल होतात. कोकणामध्ये येणाऱ्या प्रत्येक ट्रेन जे आहेत ते 8 ते 9 तास उशिराने धावतात आणि आपल्यासोबत असेच काही संतप्त प्रवासी आहेत. आपण त्यांना विचारूया. कुठल्या गोष्टी व्यवस्था करण्यात आली नाही, फक्त सांगतात की आमच्यामुळे थोडा दिलगिरी व्यक्त होते, तुम्ही तेवढं आम्हाला सांभाळून घ्या म्हणून या गोष्टी सगळे करतायत. बाकी ते लोक काही कुठल्या गोष्टी हे करत नाही आहेत. आम्हाला फक्त एवढं इन्फॉर्मेशन मिळालं होतं की ठाण्याला 1 तास लेट पोहोचेल. त्याच्यानंतर कुठलंही काही सांगणार रेल्वेकडून काही आम्हाला मदत भेटली नाही किंवा पुढे काय झालं आहे किंवा किती वाजता पोहोचेल काय नाही. आमच्याबरोबर एक लहान मुलगा होता, त्याला तर मग आम्ही अक्षरशः तिकडे झोली बांधून त्याला तिकडे प्रवास करायला लागला. तो राहत नव्हता भरपूर वेळ. गाडीमध्ये ना पाण्याची व्यवस्था आहे प्रवाशांना, ना जेवणाची. काहीतरी तो TC सांगत होते की खेडला जेवण चढतं, पण ते गाडी लेट झाल्यामुळे ते पण चढलं नाही. प्रवाशांचे खूप हाल झालेले आहेत. गणेशोत्सवासाठी मोठ्या उत्साहात आपल्या मुलाबाळांसह चाकरमानी गावाला निघाले, पण रडत खडत चालणाऱ्या कोकण रेल्वेमुळे त्यांच्या उत्साहावर पाणी पडलंय. अनेक गाड्या वेगवेगळ्या स्थानकावर अडकून पडल्यात. बुधवारी रवाना होणाऱ्या दिवा सावंतवाडी पॅसेंजर, सावंतवाडी मडगाव पॅसेंजर, मडगाव सावंतवाडी पॅसेंजर या गाड्या रद्द करण्यात आल्यात. या रखडमपट्टीबाबत कोकण रेल्वेकडून कसलीही अधिकृत माहिती प्रवाशांना दिली जात नसल्यानं प्रवाशांच्या संयमाचा बांध फुटलाय. चाकरमान्यांचा संताप अनावर झाला आणि बुधवारी सकाळी ठाणे स्थानकात त्यांनी जनशताब्दी एक्सप्रेस तब्बल पाऊण तास रोखून धरली.
रात्रभर तात्काळ राहिलो या ठिकाणी. आम्हाला सकाळी सांगितलं की अनाउन्समेंट करून सांगितलं की सकाळी 4-4:30 वाजेपर्यंत ती गाडी सुटेल, परंतु सकाळी 4:30 वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली, गाडी काही आली नाही. आणि 4:30 वाजता आम्हाला सांगितलं की 12 वाजता सुटेल गाडी. अजून काही गाडीचं म्हणजे पूर्णपणे असं कन्फर्म अनाउन्समेंट त्यांचं नाही आहे. गाडी काही येत नाही आणि त्या 5 नंबर तिकडे 7 नंबरवरून सोडली, ते अलाउन्स पण नाही केलं. तिथे ती गाडी खाली गाडी गेली. आता आम्ही जसं आता अलाउन्स केलं तसं पहिले अलाउन्स केलं तर मग त्या माणसं गेली असती ना. अशा परिस्थितीत कोकण रेल्वेनं अजून तरी काहीच धडा घेतलेला नाही असं दिसतंय. कोकण रेल्वेकडून आधुनिक संपर्क यंत्रणेचा वापर का केला जात नाही? SMS द्वारे प्रवाशांना माहिती का दिली जात नाही? अनाउन्समेंटद्वारे योग्य वेळी प्रवाशांना माहिती का दिली जात नाही? आणि कोकण रेल्वे मार्गावर 2 ट्रॅक टाकण्याची मागणी कधी मान्य होणार? या सवालांची उत्तरं कोकण रेल्वेला शोधावीच लागतील. तोपर्यंत कोकण रेल्वे मार्गातली विघ्न दूर करण्यासाठी थेट गणपती बाप्पाला गारणं घालण्याची पाळी चाकरमान्यांवर आली आहे. प्रणव पोळेकर आणि कपिल राऊतसह अमित जोशी, झी मीडिया, मुंबई. कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची या कार्यक्रमात आपल्या सोबत आहेत विवेक खरे हे आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत. विवेक खरे यांना संपूर्ण महाराष्ट्र रेल्वेचे गाडे अभ्यासक म्हणून ओळखतो. विवेक खरे, आपल्या या कार्यक्रमात स्वागत. आपल्याबरोबर आहेत प्राध्यापक उदय बोडस हे आमच्या रत्नागिरी स्टुडिओमधून आहेत आणि तेही रेल्वेचे जाणकार आहेत, अभ्यासक आहेत. अनेक वर्ष ते या प्रश्नावर सातत्यानं भूमिका मांडत आले आहेत. उदय बोडस, आपलंही स्वागत. सचिन वहाळकर आपल्याबरोबर आहेत, सदस्य कोकण रेल्वे प्रवासी संघटना. सचिन वहाळकर हे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य आहेत आणि तेही आमच्या रत्नागिरी स्टुडिओमधनं आहेत. आणि आज ज्यांची बाजू मांडणं अतिशय बिकट आणि कठीण आहे, ते कठीण काम करण्यासाठी आपल्यासोबत ज्यांचं अभिनंदन केलं पाहिजे त्या वैशाली पतंगे आपल्याबरोबर आहेत, मुख्य जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे. वैशालीताई, या कार्यक्रमात आपलंही स्वागत. सर्वात पहिला प्रश्न घेऊन मी जातो उदय बोडस यांच्याकडे. उदय बोडस यांच्याकडे इतक्या वर्षाचा अनुभव आहे, ते स्वतः रत्नागिरीला राहतात. उदय बोडस, कोकण रेल्वेच्या या ज्या अडचणींचा पाढा आता या आपण रिपोर्टमध्ये पाहिला, तो प्रकार यंदाचाच आहे, फक्त यावर्षी घडतंय का दरवर्षी हेच घडत आलंय पावसाळ्यामध्ये? आपला प्रश्न अत्यंत योग्य आहे, कारण 1996 सालापासून कोकण रेल्वे सुरू झाल्यापासून आपल्याला या ठिकाणी सातत्याने अडचणीच येत आहेत. आत्ता आपण ज्या सेक्शनचा उल्लेख केला की करंजाड आणि वीरमध्ये अपघात घडलाय, त्या सेक्शनमध्ये गेल्या 5 वर्षाचा जर आपण अनुभव बघितलात तर 2 वेळेला सिग्नल यंत्रणा तोडली गेली होती आणि तिथे लाईट रेड करून रेल्वे लुटायचा प्रयत्न झाला होता. त्याशिवाय त्याच सेक्शनमध्ये मत्स्यगंधा एक्सप्रेस कोसळून 2 ड्रायव्हरसह काही प्रवासी ठार झाले होते आणि अहमदाबादकडे जाणारी गाडी तिथेच कोसळलेली होती. म्हणजे आत्ता जो अपघात झाला आहे तो सेक्शन हा गेले 6-7 वर्ष अपघातग्रस्तच आहे. त्याशिवाय रत्नागिरीपासून सिंधुदुर्गकडे जात असताना ओमेंडी, निवसर, आडवली हे पण सेक्शन अपघात सेक्शन आहेत. यासाठी कोकण रेल्वेने काही उपाययोजना केल्या असं सांगितलं गेलं. म्हणजे उदाहरणार्थ बोर्डरची जाळी, वाळ्याचं गवत लावणं किंवा रक्षा धागा, पण हे सगळे प्रकल्प फेल गेलेले आहेत आणि दरवर्षी काही ना काहीतरी अडचण ही येतच असते. म्हणजे एक प्रकारे हा प्रकार उदय बोडस केवळ या वेळचा नाहीये, तर दरवर्षी हेच घडतंय. हो, त्यांचं बोधवाक्य जरी वी केअर असलं तरी त्यांना प्रवाशांबद्दल किती काळजी आहे हा काळजीचाच प्रश्न आहे. कोकणाच्या अनाउन्समेंट्स होत नाहीत. मला वाटतं गणपतीच्या काळात ते बोधवाक्य बदललेलं असावं. पायी हळूहळू चाला, मुखाने गजानन बोला, अशी पाळी त्यांनी लोकांवर, प्रवाशांवर आणलेली काय अशी परिस्थिती आपल्याकडे आता निर्माण झालेली आहे. कोकणात गणेशोत्सवाला लाखो प्रवासी जातात आणि खरे साहेब हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हे तर दरवर्षीचं सत्य आहे. आपण पाहतो मुंबईतले जे चाकरमाने आहेत, विशेषतः मग ते पुण्यामधले असतील, साताऱ्यातले असतील, कोल्हापुरातले असतील, ते कोकणामध्ये आपल्या गावी जात असतात. गणेशोत्सव हा त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. हे सगळं माहीत असून देखील नियोजनामध्ये ढिसाळपणा जो दिसतो तो नेमका कशामुळे, याची जबाबदारी आपण कोणावर टाकाल? मुख्यतः कोकण रेल्वेची जी मॅनेजमेंट आहे ती या संपूर्ण गोंधळाला 100% जबाबदार आहे. अपघात, काही नैसर्गिक संकट वगैरे ही कारणं आपण समजू शकतो,
चीप पॉप्युलॅरिटीसाठी जर यांनी 25-30 एक्स्ट्रा गाड्या जर सोडायचं आधी जाहीर केलं असेल तर त्याचं नियोजन यांनी काय केलं? आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कोकण रेल्वेचे मॅनेजिंग डायरेक्टर काय करतायत आणि सिनियर ऑफिसर्स आहेत कुठे? पब्लिक रिलेशन ऑफिसरला चॅनलवर पाठवून त्यांनी ह्याच्या उलट अनेक राज्यांमधली किंवा परदेशांमधली उदाहरणाऱ्या सर्वात महत्त्वाचा अधिकारी फ्रंटवर असतो या सगळ्या संकटांना तोंड द्यायला आणि लोकांसमोर जाऊन त्यांना समजा जर खरंच अडचणी असतील तर त्या समजावून सांगायला. अत्यंत बेजबाबदार वर्तन आहे कोकण रेल्वेच्या मॅनेजमेंटचं आता. खरे साहेब, मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो. याचा अर्थ मॅनेजमेंट मधले जे अधिकारी आहेत त्यांचा आणि कोकणाचा भावनिक संबंध काहीही नाही, ते बाहेरून आयात केलेले उपरे आहेत, त्यांचा संबंध नसल्यामुळे ते अशी भूमिका घेत आहेत? नाही, मी तसं म्हणणार नाही, पण हल्ली एकूणच सर्वत्र कशाशीच संबंध नाही, फक्त स्वतःच्या स्वार्थाशी संबंध आहे असं सगळं देशभर आहे. इथे घडलं, इथे थोडं कमी जास्त प्रमाण असेल. मी स्थानिक लोकांशी संपर्क नाही, बाहेरचे आलेले आहेत का नाही, तसेच काही मराठी अधिकारी सुद्धा बाहेरही आहेत, नॉर्थ ईस्टला सुद्धा आहेत. त्यामुळे मी त्या ह्याच्यामध्ये जाणार नाही. इट विल बी अ व्हेरी नॅरो थिंकिंग. पण मला हे म्हणायचं आहे की हल्ली सर्वत्र आपले TADA प्रमोशन याच्यामध्ये अडकलेले आहेत आणि प्रत्यक्षात आत्ताचे जे मॅनेजिंग डायरेक्टर आहेत कोकण रेल्वेचे यांच्याबद्दल गेले अनेक दिवस अत्यंत निगेटिव्ह मत रेल्वेच्या इव्हन रेल्वे बोर्डाच्या पदाधिकाऱ्यांचं आहे. ही वस्तुस्थिती आहे. कदाचित कोकण रेल्वेचे प्रवक्ते आता ज्या बसलेत त्यांना त्यांचं समर्थन करणं भाग, पण मी आतली बात तुम्हाला सांगतो, त्या व्यक्तीबद्दल मला त्यांचं नावही माहिती नाही, पण त्या व्यक्तीबद्दल अतिशय निगेटिव्ह ओपिनियन रेल्वे बोर्डात आणि कोकण रेल्वेच्या ऑफिसमध्ये सुद्धा आहे. आपण वैयक्तिक टीकेवर नंतर येऊया, परंतु सचिन वहाळकर, कोकण रेल्वेचा सध्याचा नेमका प्रवासाचा अनुभव काय आहे? रेल्वे प्रवासी संघटनेचे सदस्य म्हणून आपण काय सांगाल? गेले 2-4 दिवसाचा जो अनुभव आहे अत्यंत वाईट अनुभव आहे. कारण गणेश चतुर्थी ही 29 तारखेला आहे आणि 29 तारखेच्या आधीचे 4-5 दिवस हे कोकणातल्या प्रवाशांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे, सेन्सिटिव्ह, जिव्हाळे जे असे असतात. आणि यामध्ये झालेला अपघात आणि त्याच्यानंतर घेतलेला ब्लॉक आणि त्याच्यातलं सगळं नियोजनाचा उडालेला फज्जा, ह्याच्यामुळे प्रवाशांना अत्यंत हाल अपेष्टांना तोंड द्यावं लागत आहे. अनेक जादा गाड्या कोकण रेल्वेने यावर्षी सोडल्या. अगदी रत्नागिरीपर्यंत कधी गणपतीच्या वेळेला स्पेशल गाड्या सोडलेल्या नव्हत्या, परंतु रत्नागिरी मुंबई दरम्यान सुद्धा अनेक गाड्या सोडण्यात आल्या. परंतु त्याचं नियोजन आणि त्याची टायमिंगमधली पंक्च्युअलता ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. अनेक गाड्यांना पॅन्ट्री कार्स नाही आहेत, त्यामुळे अशा वेळेला प्रवाशांचे खाण्यापिण्या वाचून अतोनात हाल ठिकठिकाणी होत आहेत. रत्नागिरीसारख्या स्टेशनवरचं जे कॅन्टीन आहे हे गेले 7-8 महिने बंद आहे, तिथे रिनोव्हेशनचं काम सुरू आहे आणि त्यामुळे ठिकठिकाणी ज्या गाड्या थांबलेल्या आहेत, आज सुद्धा रत्नागिरी ते सावंतवाडी दरम्यान संध्याकाळी 20 गाड्या थांबलेल्या होत्या. आणि त्याच्यावरून आपल्याला कल्पना येईल की रत्नागिरीसारख्या स्टेशनला जर कॅन्टीनची उपलब्धता ही गेली 7 महिने बंद आहे, तर इतर ठिकाणी काय परिस्थिती असेल खाण्यापिण्याची. ज्या गाड्यांना पॅन्ट्री कार्स नाही त्यांचे तर प्रवाशांचे फार हाल आहेत. आणि गाड्या कोकण रेल्वेची सर्व स्टेशन्स ही रिमोट लोकेशनमध्ये आहेत, त्यामुळे तिथे झटकन इतर कुठनं बाहेरून फॅसिलिटी मिळणं अवघड जातं आणि त्यामुळे ही सर्व परिस्थिती गेले 4-5 दिवस सुरू आहे. वैशाली पतंगे, आपण पाहताय प्रामुख्यानं कोकण रेल्वेवरचं लोकांचं मत काय आहे ते आपण पाहिलं. यातल्या वैयक्तिक टीकेचा भात जरी क्षणभर आपण बाजूला ठेवला तरी रविवारी अपघात झाल्यानंतर 25 तास वाहतूक सुरळीत व्हायला लागतात. अजूनही वाहतूक सुरळीत झाली असं आपल्याला म्हणता येणार नाही. आत्ताच जी माहिती हातात आलेली आहे त्यानुसार रत्नागिरी ते सावंतवाडी यामध्ये जवळपास 20 गाड्या आहेत. रत्नागिरीतलं कॅन्टीन गेले अनेक महिने बंद आहे. गाडी डिले झाली तर याच्या संदर्भातली कोणतीही अनाउन्समेंट केली जात नाही असे प्रवाशांनी केलेल्या तक्रारींचे बाईट्स आपण दाखवलेले आहेत. प्रवाशांना आम्हाला SMS पाठवून त्यांना कळवता येत नाही. त्याहीपेक्षा सुद्धा अत्यंत महत्त्वाचं म्हणजे नवीन गाड्या सोडताना त्यात कुठल्या प्रकारचं आपण नियोजन हॉलिडे स्पेशलचं केलं ते सगळं नियोजन पूर्णपणे कोलमंडलेलं या ठिकाणी दिसतंय. ज्या ठिकाणी अपघात प्रवण असा प्रकारचा जो भाग आहे त्या ठिकाणच्या केलेल्या अनेक ज्या सुविधा आहेत त्या सगळ्या पुन्हा कोसळताना दिसत आहेत. म्हणजे काय दोन आम्ही काय इथेच गणपती करायचे का?
कोकण वासियांसाठी वार्ता विघ्नाची. आपल्याबरोबर वैशाली पतंगे आहेत, मुख्य जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे. वैशालीताई, मला माहिती आहे की तुम्ही गेले अनेक तास न थकता त्या ऑफिसमध्ये बसून काम करताय. PROचं काम आणि ती विशेषतः अशा प्रकारची प्रचंड मोठ्या स्वरूपात घटना घडल्यानंतर ते किती कठीण असतं याची जाणीव आहे. परंतु लोकांचा आक्रोश तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. साध्या साध्या गोष्टी रेल्वेनं केल्या नाहीत असं लोकांचं म्हणणं आहे. अनाउन्समेंट केली नाही, SMS पाठवले नाहीत, एक गाडी अख्खी रिकामी जाते, ती रिकामी जाते याची अनाउन्समेंट सुद्धा केली नाही. त्यामुळे ज्यांना त्यात बसता आलं नाही आणि नंतरची गाडी आलीच नाही, त्यामुळे त्यांचा राग आपण समजून घेऊ शकतो. अपघातग्रस्त जी जागा आहेत त्या जागा वर्षानुवर्ष तशाच राहत आहेत. एकूणच हद्दीचे वाद आहेत, मध्य रेल्वेच्या हद्दीचा वाद आणि कोकण रेल्वेच्या हद्दीचा वाद. कधी सिग्नल पडतो, कधी मोटरमन येत नाही. नेमकं काय चाललंय कोकण रेल्वेचं? आता आपण जे काही मुद्दे इथे मांडलेत, मी सगळ्या मुद्द्यांवर एक एक करून बोलणार आहे. सुरुवातीला हे बोललं गेलं की इथे रक्षा धागा लावला गेला, पोमेंडी निवसरच्या गोष्टी केल्या गेल्या. तर कोकण रेल्वेने शेवटी काय कामं केली आहेत तर मी सांगू इच्छिते की हे रक्षा धागा वगैरे हे खूप जुनी गोष्ट आहे. आता आपण त्याच्यानंतर बरेच मागचे 10 वर्षात आपण बरीच जिओ सेफ्टीची कामं आपल्या मार्गावर केलेली आहेत, जेणेकरून आपल्याला त्याचा फायदा दिसतोय. आता मागच्या 3 पावसाळे इतर महामार्ग आणि इतर रेल्वेमध्ये काही प्रॉब्लेम्स होत्या अतिवृष्टीमुळे, पण कोकण रेल्वे सुरळीत चालली होती. यावर्षी पावसाळा कोकणात खूप होता, पण त्यावेळीही आपले रेल्वे सर्व्हिसेस सगळ्या नीट चालू होत्या. तर पोमेंडी आणि निवसर सारख्या ठिकाणी आपण परमनंट सोल्युशन्स केलेले आहेत आणि तो इश्यू जो आहे आपण एक परमनंट बेसिसवर सॉल्व्ह करून दिलेला आहे. आता पोमेंडी आणि निवसर ठिकाणी परत कधीच प्रॉब्लेम येणार नाही आणि येत नाही आहे. दुसरी गोष्ट ही बोलली गेली की मॅनेजमेंट कुठे आहे, सिनियर ऑफिशियल्स का नाही आहेत. तर मी हे सांगू इच्छिते इथे की ऑन कॅमेरा जरी दिसत नसतील तरी हे सर्व जे काही डिरेलमेंट झाली आणि त्याच्यानंतर पोस्ट रेस्टोरेशन, ट्रेन सर्व्हिसेस परत त्यांची सुव्यवस्था करणं, हे सगळं जे सिनियर मॅनेजमेंट आहे हे स्वतः कोऑर्डिनेट करत आहे. हॅलो, बोला बोला, ऐकतोय, ऐकतात सर्वजण. मॅडम बोला. हां, तर हे सर्व जे आहे सिनियर मॅनेजमेंट राऊंड द क्लॉक साईटवर आणि आमच्या कंट्रोल रूमवर बसून हे सर्व स्वतः मॅनेज करत होते आणि लोक घरी नाही गेलेले आहेत. म्हणून जरी कॅमेरावर दिसत नसतील हे लोक तरी हे म्हणणं चुकीचं आहे की सिनियर ऑफिशियल्स कुठे आहेत. शिवाय हेही बोललं गेलं की कोकण रेल्वेचा भावनिक संबंध नाही आहे का रेल्वे प्रवाशांबरोबर. तर मी इथं सांगू इच्छिते की जर भावनिक संबंध नसता आणि चाकरमान्यांची काळजी नसती, त्यांच्या काय डिमांड्स आहेत ह्याची आम्हाला जाणीव नसते, तर आज आम्ही यावर्षी एवढ्या रेकॉर्ड जे आपण गणेश स्पेशल गाड्या सोडलेल्या आहेत, यावर्षी 215 स्पेशल गाड्या चालवतोय आपण गणपतीसाठी, तर हे चालवलं नसतं. वैशालीताई, मी त्याच्याच एक क्षणभर तुम्हाला याच्याकरता थांबवतो की या 225-250 गाड्या तुम्ही सोडायची तयारी केलीत, परंतु त्याचं नियोजन नव्हतं. अशा स्वरूपाची भूमिका आता उदय बोडस यांनी मांडली. त्याचा प्रत्यय आपल्याला असा येतोय की गाडी बंद पडल्यानंतर त्याच्यात साधे पंखे आणि लाईट सुद्धा बंद केले जातात. प्रवाशांनी 2-2, 3-3 तास रखडलेल्या गाडीमध्ये पंख्या आणि लाईट शिवाय कसं बरं बसावं? रत्नागिरीमध्ये रेल्वेचं कॅन्टीन बंद आहे. 20-20 गाड्या रत्नागिरी आणि सावंतवाडीमध्ये अडकलेल्या आहेत. त्यांना जेव्हा खायला, पाणी प्यायल्याची सोय आज उपलब्ध नाही. याला आपण नियोजन म्हणणार का? नाही, जेव्हा गाड्या प्लॅन करतो आपण स्पेशल गाड्या, तेव्हा ह्या सर्व बाबींचा विचार केला जातो की गाड्यांचा पाथ आहे का नाही, आपण कुठल्या टायमिंगला त्या गाड्या सुरू कराव्यात. हे दोन्ही मध्य आणि कोकण रेल्वे किंवा वेस्टर्न रेल्वेकडनं पण गाड्या चालवल्या जातात. वेस्टर्न रेल्वे आणि कोकण रेल्वे असं दोन्ही ॲडजॉइनिंग रेल्वेजचं कोऑर्डिनेशननी हे सगळं डिसाईड होतं आणि त्याच्यानंतरच गाड्या प्लॅन केल्या जातात.
हे वेगळी गोष्ट आहे की मध्ये हे डिरेलमेंट झालं म्हणून त्यात काही व्यत्यय आला, पण तो मात्र मी म्हणेन की 2 दिवसाचा होता आणि आता ते विघ्न बाजूला सरलं गेलंय आणि आज सकाळपासून जी आपली सिग्नल यंत्रणा डिरेलमेंटच्या मुळे जी विस्कळीत झाली होती, आज तुम्हाला ते एक क्षणभर मी अशा करता थांबवतो. आज सकाळी सिग्नल यंत्रणा चालू झाली आहे असं आपण म्हणताय, परंतु सिग्नल यंत्रणेमुळे हा सगळा खोळंबा होतोय याचं स्पष्टीकरण कोकण रेल्वेनं गेले 1.5 दिवस कोणालाही दिलेलं नव्हतं. हे नेमकं का घडलं? नाही, मी इथे क्लॅरिफाय करीन की हे पूर्ण जी वाहतुकीची कोंडी होती ते काही सिग्नल यंत्रणेमुळेच झाली होती असं नाहीये. कुठलंही मेजर डिस्रप्शन जेव्हा रेल्वे ट्रॅकवर होतं, कुठल्याही रेल्वेमध्ये होऊ देते, तर त्याच्यानंतर गाड्यांना परत त्यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे धावायला 2 दिवस लागतात. जेव्हा दिवा सावंतवाडी गाडीचा पण अपघात झाला होता तेव्हाही त्यानंतर 2 दिवस गाड्यांना त्यांना रेग्युलर टाइम टेबलवर यायला 2 दिवस लागले होते. हे कारण की हे ऑपरेशनल रिझन असतं, कारण की रेक इकडे किंवा तिकडे पडलेल्या असतात, आपल्याला परत त्या चालवतो आपण का, तर उशिरा जरी चालल्या तरी 2-3 ट्रिप्समध्ये ते टाइम मेकअप करून गाडी परत आपल्या पूर्वनियोजित वेळावर चालायला लागते. तरी काल जे 10 ते 11 तास गाड्या लेट चालत होत्या, पहिला दिवस होता तो डिरेलमेंट झाल्यानंतर, त्याच्यानंतर आज गाड्यांनी बराच टाइम मेकअप केलेला आहे. आज गाड्या ज्या आहेत 5 ते 7 तास एवढेच लेट आहे आणि हे रात्र होईपर्यंत हे अजून टाइम मेकअप करून उद्या सकाळपर्यंत हे बरंच सगळं काही नॉर्मल होऊन जाणार आहे. आजची रात्र म्हणजे थोडक्यात आजची रात्र कसोटीची असली तरी उद्या उजाडलेली सकाळ ही चांगली आणि वेळेवर असेल अशा प्रकारचं आपण आता निवेदन केले आहेत. अर्थातच तुमच्या संपूर्ण या विवेचनावर उदय बोडस किंवा सचिन वहाळकर आणि विवेक खरे यांना आपली मतं निश्चितच मांडायची असतील, ते ती मांडतील. एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास आपण पाहताय. म्हणजे काय 2 आम्ही काय इथेच गणपती करायचे का? कोकण वासियांसाठी वार्ता विघ्नाची आपल्यासोबत वैशाली पतंगे, मुख्य जनसंपर्क अधिकारी कोकण रेल्वे, आणि कोकण रेल्वेचेच अभ्यासक विवेक खरे आणि उदय बोडस हे देखील आपल्या बरोबर आहेत. तर सचिन वहाळकर, सदस्य कोकण रेल्वे प्रवासी संघटना, या चौघांना घेऊन आपण चर्चा करतोय. कोकणामध्ये सध्या जायचा मार्ग कोकण रेल्वेचा अत्यंत दुष्कर झालेला आहे. अनेक गाड्या अडकून पडलेल्या आहेत, काही लेट झालेल्या आहेत. कोकण वासियांची प्रचंड मोठ्या प्रमाणावर रखडमपट्टी चालली आहे. त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन जे होतं ते कोकण रेल्वेचं, ते आता वैशाली पतंगे यांनी मांडलं. त्यावरची पहिली प्रतिक्रिया उदय बोडस, काय सांगाल तुम्ही? तुम्हाला हे सगळं मान्य आहे? गाडी थांबल्यानंतर त्यातले रेल्वेतले लाईट बंद होतात, त्यातले पंखे बंद होतात, हे आपल्याला मान्य आहे का? इतर बाबीचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं की भावनिक बंद नाही असं नाही, 250 गाड्या आम्ही सोडतो, हे त्यांच्या भावनिक नात्याचं लक्षण हे आपल्याला वाटतं का? मला हे अजिबात मान्य नाही. कारण मॅडमनी जरी सांगितलं की आम्ही नियोजन केलेलं आहे, तरी आपण जर कोकण रेल्वेचा मार्ग बघितलात तर करंजाडी, दिवाणखवटी, अजनी, त्याच्यानंतर कामथे, आरवली, उक्षी, भोके, निवसर, विलवडे आणि नांदगाव रोड या सगळ्या स्थानकांवरती जेव्हा क्रॉसिंगला गाडी उभी राहते तेव्हा पिण्याचं पाणी नसतं, खाण्यासाठी कॅन्टीन नसतं. जर वाटेत कुठे गाडी बिघडली तर त्या स्टेशन मास्टरना काही सांगता येत नाही. ते म्हणतात मास्टर कंट्रोलकडनं आलं की आम्ही कळवू. त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न असा येतो की जर गाडी क्रॉसिंगला किती वेळ उभी राहिले हे ते सांगत नाहीत. कारण हॉलिडे स्पेशल गाड्या बाजूला टाकायच्या आणि ज्या मेन गाड्या आहेत म्हणजे जनशताब्दी असेल, राज्य राणी असेल, राजधानी एक्सप्रेस असेल, या गाड्या पुढे काढण्यासाठी 2-2 स्टेशनचा क्लिअरन्स लावला जातो आणि हे सगळं मास्टर कंट्रोल करतं. परिणामतः एखादी गाडी जर त्या दिवाणखवटीला किंवा उक्षीत 30-30 मिनटं उभी राहिली तर कसलं नियोजन आहे तुमच्याकडे? आणि अपघात जर घडला तर अपघात ठिकाणी पोहोचण्यासाठी ॲक्सिडेंट मेडिकल रिलीफ व्हॅन किंवा स्पेअर इंजिन याची काही विशेष व्यवस्था नाही आहे. एखादं इंजिन आणायचं असेल
तर ते 7-7, 8-8 स्टेशन ओलांडून आणायला लागतं. रेल्वेचे जे सगळे सेक्शन आहेत त्यांच्यामध्ये वेगवेगळी अंतरं आहेत. त्यामुळे जरी 5-6 सेक्शन पुढे आणायची गाडी झाली तर किमान 1 तास जातो. मग अशा परिस्थितीमध्ये मॅडमचा जो दावा आहे की आमचं नियोजन आहे त्याच्यावरती कसा विश्वास ठेवायचा? बरोबर आहे. या नियोजनाचाच उदय बोडस एक नियोजनाचाच मुद्दा आणि तो म्हणजे वैशाली पतंगे, मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचा काय हद्दीवरून वाद आहे का? हद्दीवरून वाद हा भारत पाकिस्तानचा आम्ही वाद ऐकला होता, परंतु या हद्दीवरून नेमका वाद आहे आणि त्याच्यामुळे डबल डेकर ट्रेन ज्याचं तिकीट अतिशय प्रीमियम आहे, AC प्रीमियम ट्रेन म्हणून ज्याची जाहिरात करण्यात आली, ती ट्रेन रोह्याजवळ अडकवून ठेवण्यात आली होती. पहिल्याच दिवशी 1.5 तास लेट झाली. नेमका काय प्रकार होता? नियोजनाचा कुठला नमुना आम्ही म्हणायचा? ऍक्च्युली हे जे मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वेचा जो वाद बोलला जात आहे तो वाद ॲज सच काही नाही आहे. दोघं सिस्टर रेल्वेज आहेत आणि आम्ही दोघंही कोऑर्डिनेट करून सर्व गाड्या चालवत असतो. म्हणून एवढ्या गाड्या आपण यावर्षी प्लॅन केल्यात. जर हे नुसतं कोकण रेल्वेनेच प्लॅन केलं असतं किंवा नुसतं मध्य रेल्वेनेच प्लॅन केलं असतं तर आपण एवढ्या गाड्या चालवू शकलो नसतो. शिवाय जे डबल डेकरचा जर तुम्ही प्रॉब्लेम म्हटला तर त्या दिवशी काहीतरी मिसकम्युनिकेशन होतं, काहीतरी कम्युनिकेशन गॅप राहिलेलं होतं, जे की आता दोन्ही ॲडमिनिस्ट्रेशनने ते सॉर्ट आउट केलेलं आहे आणि यापुढे ते तसला दॅट वॉज अ वन ऑफ इन्सिडेंट आय विल से. मॅडम हा मिसकम्युनिकेशनचा भाग होता का संबंधित अधिकाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभाव होता? आपण एखाद्या गोष्टीला रेल्वे प्रवाशांच्या उत्तरदायी आहोत ही उत्तरदायित्वाची भावना नव्हती त्याचा परिपाक म्हणायचा. एक गाडी प्रीमियम गाडी ज्याची जाहिरात करण्यात आली ती रोह्याजवळ हद्दीवरच्या वादावरून थांबते अशी जनमानसाला आता प्रतिमा निर्माण झालेली आहे. नाही, तेच म्हणते मी की तो डबल डेकरचा जो इश्यू होता तो हद्दीचा वाद बिलकुलच नव्हता. त्यामध्ये जे काही इश्यू असतील ते ड्रायव्हरचे स्वतःचे होते. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये दोन्ही ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये हा कसलाच मुद्दा नाही आहे आणि तो सॉर्ट आउट झालेला आहे. यापुढे दॅट्स वाय आय सेड इट्स अ वन ऑफ इन्सिडेंट. ह्याच्यानंतर हे परत कधी होणारही नाही आणि त्यासाठी दोघं ॲडमिनिस्ट्रेशन खबरदारी घेत आहेत. जे काही स्टेप्स त्यांना घ्यायचे ते आम्ही घेतोय. विवेक खरे काय सांगाल तुम्ही? असं जस्टिफाय करायला जर काही शिल्लक नसेल तर काहीतरी बोलावं लागतं. मला पतंगे मॅडमच्या या सगळ्या जस्टिफिकेशनबद्दल वैयक्तिकरित्या काही बोलायचं नाही. मी एका निराळ्या मुद्द्याकडे बोलू इच्छितो. मुळात कोकण रेल्वे ही दऱ्याखोऱ्यातनं जाणारी रेल्वे लाईन आहे. नॉर्मल रेल्वे लाईन्सच्या देशभर जे रेल्वे नेटवर्क आहे बाय अँड लार्ज त्याच्या आसपास रस्ते पण आहेत. त्यामुळे कुठल्याही अपघाताच्या वेळेला तिथे पोचणं कोकण रेल्वेच्या तुलनेने रिलेटिव्हली पटकन शक्य आहे. कोकण रेल्वेचा जो संपूर्ण टेरेन आहे या टेरेनमध्ये यांचं जे टोटल नियोजन आहे, आता जे सर्व मंडळी म्हणत होती की कॅन्टीनची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही, आता ज्याला आपण एखादं स्पेशल चाइल्ड असतं तसं कोकण रेल्वेला तुम्ही एक्स्ट्रा केअर कॅटेगरीमध्ये घेऊन जाऊन या सगळ्या गोष्टींचं नियोजन आणि त्याची अंमलबजावणी नुसतं कागदोपत्री स्टेटमेंट देऊन होत नाही. ते प्रत्यक्ष जमिनीवर काही गोष्टी असाव्या लागतात. दुर्दैवाने कोकण रेल्वेमध्ये घडत नाहीत. हेच आपण वैभववाडी ॲक्सिडेंटच्या वेळेला बघितलं, हेच आपण महाड ॲक्सिडेंटच्या वेळेला बघितलं. यातनं शिकून काही सुधारणा करण्याची मनोवृत्ती कोकण रेल्वेच्या मॅनेजमेंट जवळ नाही. मला मगाशी बोलताना मला काही वैयक्तिक आरोप तिथल्या पदाधिकाऱ्यांवर करायचा नव्हता किंवा नाही, परंतु आत्ता जो काही टोटल माइंडसेट आहे आपल्याकडे की वेळ काढा, काहीतरी स्टेटमेंट द्या, पुढचं पुढे बघू, हीच मनोवृत्ती आहे. परंतु सध्या तरी कोकणवासियांना ऐन गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर त्या आपण घरी पोचणार की नाही अशी चिंता लागून राहिली आणि त्याच विषयी आपण चर्चा करतोय. कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची या नंतरच्या भागामध्ये सचिन वहाळकर यांना मी विचारणार आहे की या सगळ्यावर आता नेमकी काय परिस्थिती आणि काय उपाययोजना करता येईल. सचिन वहाळकर एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. म्हणजे काय दोन आम्ही काय इथेच गणपती करायचे का?
रोकटोकमध्ये ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्याबरोबर सचिन वहाळकर आहेत आणि आपण चर्चा करतोय कोकणवासियांसाठी वार्ता विघ्नाची. सचिन वहाळकर, आता कोकण रेल्वेने त्यांचं स्पष्टीकरण दिलेलं आहे, काय सांगाल आपण? मुळात उदयजी हे समजून घ्यायला पाहिजे की कोकण रेल्वेच्या ज्या प्रामुख्याने गाड्या आहेत त्याच्यामध्ये मांडवी, कोकण कन्या, जनशताब्दी आणि 2 पॅसेंजर, एक रत्नागिरीतनं सुटणारी आणि एक सावंतवाडीतनं सुटणारी आणि राज्यराणी एक्सप्रेस, ह्या गाड्यांवरती प्रवाशांचा प्रचंड लोंढा असतो. आणि पावसाळ्याच्या टाइम टेबलमध्ये त्यातल्या कोकण कन्या आणि मांडवी एक्सप्रेस ज्या आहेत किंवा गेले काही वर्ष 12 माही ज्या ह्या 4 फेऱ्या चालतात त्या केवळ 3 रॅकवरती चालतात. आता त्यांचं जे टाइम शेड्यूल जर तुम्ही बघितलात तर इथनं सकाळी सुटणारी जी मडगाववरनं मांडवी एक्सप्रेस आहे ती रात्री 10 वाजता CSTला पोहोचते आणि तीच गाडी कोकण कन्या म्हणून 11 वाजता मुंबईहून परत डाऊनला निघते. तशीच रात्रीची जी कोकण कन्या आहे ती इथनं रात्री जेव्हा जाते मुंबईला तेव्हा ती सकाळी 5:30-6 वाजता पोहोचते आणि तीच मांडवी एक्सप्रेस म्हणून 7 वाजता पुन्हा डाऊनच्या प्रवासाला लागते. जनशताब्दी सुद्धा जी एकच रेक ते फिरवत असतात, सकाळी येते सुटते मुंबईतून, दुपारी गोव्याला पोहोचते, गोव्यातनं सुटून रात्री मुंबईला पोहोचते. परंतु मान्सूनमध्ये जनशताब्दीचे 2 रेक ते करतात, कारण मान्सूनला टाइम टेबल हे मान्सून टाइम टेबल 4 महिन्याचं वेगळं असतं कोकण रेल्वेचं. परंतु मांडवी आणि कोकण कन्या ह्या ज्या 4 फेऱ्या आहेत ह्या 3 रेकवरतीच चालवल्या जातात. आणि त्यामुळे कोकण मुळात हा दुर्गम भाग आहे, अतिशय मोठ्या प्रमाणावर पाऊस इथे पडतो आणि सगळ्यात काश्मीर नंतरचा दुर्गम भाग जर कुठचा असेल तो कोकण रेल्वेचा आहे. आणि अशा स्थितीमध्ये ह्या प्रकारे मान्सूनमधलं जे नियोजन आहे हे अत्यंत चुकीचं आहे. आता सुरुवातीपासून कोकण रेल्वेच्या कॉर्पोरेशनच्या स्थापनेनंतर जेव्हा या गाड्या सुरू झाल्या, वास्तविक पाहता कोकण रेल्वे कॉर्पोरेशन हे ऑपरेटिंगमध्ये तेव्हा प्रॉफिटमध्ये नव्हतं. पण तेव्हा मान्सूनमध्ये या 4 फेऱ्या ज्या आहेत की ज्याला मांडवी आणि कोकण कन्या की ज्याच्यावर प्रचंड प्रवाशांची गर्दी असते, ह्या 4 फेऱ्या 4 रेकमध्ये चालवल्या जायच्या. आणि आता कोकण रेल्वे जेव्हा ऑपरेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षी प्रॉफिटमध्ये येते तेव्हा कोकण रेल्वेने ती 4च्या ऐवजी 3 केल्या. आम्ही गेली काही वर्ष ही सातत्याने मागणी करतोय की तुम्ही 12 महिने त्या 4 रेक ते ठेवू नका. परंतु आपण सचिन वहाळकर, आपण या नियोजनातल्या त्रुटीबद्दल वैशाली त्यांचं मत घेऊया. वैशालीजी, काय सांगाल? आता जसं हे स्वतःच म्हणतायत की मान्सूनमध्ये जनशताब्दीचे 2 रेक लावले जातात, मी तर सांगू इच्छिते की हे रेल्वेचे हे ऑपरेशन करण्याची पद्धत आहे की रेक लिंक केल्या जातात. हे सगळं ऑपरेटिंग एफिशियन्सी मेंटेन करण्यासाठी करावं लागतं. तरी ह्याचा परिणाम गाड्यांना त्यांच्या नियोजित वेळापत्रकाप्रमाणे चालवता आलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे हे विचार करूनच हे सगळ्या गोष्टी केल्या जातात. कारण की आपल्याला हे दोन्ही गोष्टींचा समन्वय साधायला लागतो की प्रवाशांनाही त्रास होऊ नये आणि रेल्वे आपले ऑपरेटिंग एफिशियन्सी ही मेंटेन करू शकेल. तरी जिथे कोकण कन्या आणि मांडवीचा संबंध आहे तर आपण आता मागच्या 10 वर्षात एवढे सगळे जिओ सेफ्टीची कामं केलेली आहेत की ह्याच्यामुळं जो रेक लिंक केलाय ह्या रेक लिंकमुळे लोकांना त्रास होणार नाही. हे डिरेलमेंट सारख्या गोष्टी आहेत की जे वन ऑफ सिच्युएशन्स असतात जेव्हा ह्याचा तडाखा लोकांना त्या 2 दिवसासाठी बसतो. पण इतर वेळेस ह्या रेक लिंक्स जे असतात ह्याचा प्रवाशांना काही प्रॉब्लेम होत नाही आणि गाड्या सुचारूप्रमाणे आपण चालवतो. सचिन वहाळकर, काय सांगाल? मुळात कसं आहे, मान्सूनमध्ये हे जे या वैशाली मॅडम जे काय सांगतायत की रेक लिंक केले जातात, आज तुम्ही जर आज हा कालचा इन्सिडेंट घडल्यानंतर बाकीच्यांचं वेळापत्रक जे आहे बाकीच्या गाड्यांचं ते पूर्ववत व्हायला फार कमी अवधी लागतो किंवा 4-5 तास लेट होतात. परंतु जे रेक लिंक केलेले आहेत त्यांचं वेळापत्रक रिशेड्यूल व्हायला किमान 12 ते 15 तासांचा अवधी लागतो. आज सुद्धा कोकण कन्या किंवा मांडवीच्या जे टायमिंग मधला जे लेट किंवा त्यातली जे शेड्यूल आहे आजच्या दिवसाचं हे वैशाली मॅडमने इथे कृपया लोकांच्या प्रवाशांच्या माहितीसाठी सांगावं. म्हणजे किती तासात मधला त्याचा लेट आहे आणि बाकीच्या गाड्यांचा जर विचार केला बरोबर आहे. बरं, वास्तविक आता कोकण रेल्वे तुम्ही मान्सूनमध्ये 4 महिने तुम्ही असे रेक लिंक करत नव्हते. यापूर्वी तुम्ही 4 गाड्यांसाठी 4 रेक ठेवत होते. हे तुमचंच काम आहे की गेले काही वर्ष तुम्ही बंद केलेलं आहे. आता तुम्ही जेव्हा ऑपरेटिंगमध्ये प्रॉफिटमध्ये जास्ती येता तेव्हा वास्तविक पाहता तुम्ही प्रवाशांना मान्सून सारख्या कोकण रेल्वेचा रिजनचा विचार करून ही सुविधा 100% 4 महिने तरी किमान दिली पाहिजे. 12 महिने दिली तर चांगली आहे, पण 8 महिने तुमच्या सूचनेत सचिन निश्चित तथ्य आहे, त्याच्यावर आपण वैशाली त्यांचं शेवटी मत घेणार आहोत.
त्यांचं मत घेणार आहोत, परंतु कार्यक्रमाची वेळ संपत आली. उदय बोडस, आपण काय सांगाल, जे आता मुंबईमध्ये रेल्वे स्थानकावर आहेत, रस्त्यावर आहेत, की जे कोकणामध्ये आपल्या गावी गणपतीसाठी जाऊ इच्छित आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही नेमकी सूचना काय कराल? एक सूचना अशी आली आहे की पुणे, कोल्हापूर, बावडा या मार्ग कोकणात उतरावं, तर काही लोक असं म्हणतात की रेल्वेसाठी त्यांनी थांबायची आता गरज नाही, कारण रेल्वे अजून पुढचे 22 ते 24 तास काही सुधारायची चिन्ह दिसत नाही. आपण काय सांगाल? मी तर गणेश भक्तांना असं स्पष्ट सांगेन की जरी कोकण रेल्वे आपण आपली म्हणून आठवतो, तरी आत्ता मात्र ती विश्वासार्ह राहिलेली नाही. त्यामुळे जर शक्य असेल तर पर्यायीच मार्ग वापरा, तरच निदान परवा सकाळी बाप्पाच्या पूजेला घरी पोचाल. कारण मॅडमनी जरी सांगितलं तरी त्यांचं नियोजन ढिसाळच आहे. परत सुटणाऱ्या गाड्यांचं क्रॉसिंग अंडरच आहे. बरोबर आहे वैशालीताई. हा मॅडम, पण तरी आमच्या इथे बरोबर आहे वैशालीताई, तुम्ही सांगा की तुम्ही हा कार्यक्रम बघणाऱ्या लाखो प्रवाशांना की जे आता कोकणात जायच्या तयारीत आहेत, त्यांच्यासाठी कोकण रेल्वेच्या प्रतिनिधी म्हणून तुम्ही काय आश्वासन देणार आहात? त्यांना आपल्या घरी गणपतीचं दर्शन घेता येईल का? पूजेसाठी वेळेवर पोहोचता येईल का? नक्कीच हे लोकांचं, हो मी इथे खूप आवर्जून सांगेन की लोकांचं कोकण रेल्वेवर प्रचंड प्रेम आहे. आणि मी परवाचंच उदाहरण देते की जेव्हा डिरेलमेंट झाली तेव्हा बरेच प्रवाशांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की तुम्ही गाड्या डायव्हर्ट करू नका, आम्ही इथे 10-15 तास 20 तास इथं याच मार्गावर राहायला तयार आहे, पण तुम्ही डायव्हर्ट करू नका. ह्यानेच दिसतं की लोकांचं प्रेम किती आहे कोकण रेल्वेवर. तरी एक सरते शेवटी मी एवढंच सांगेन कोकण रेल्वेच्या वतीनं की सुरुवातीला एका महिलेने तुम्हाला कोट दिला होता की आम्ही काही गणपती इथेच करायचं का, तर मी हमी देते की आम्ही तुम्हाला गणपतीसाठी तुमच्या गावी घेऊन जाणार आणि तुम्ही गणेश चतुर्थी आपल्या घरीच साजरी करणार. वैशालीताईंनी कोकण रेल्वेच्या तर्फे असं आश्वासन स्पष्टपणे दिलेलं आहे की कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी यंदा त्यांच्या घरीच होईल. त्या आता असं म्हणल्या की कोकण रेल्वेवर कोकणवासियांचं प्रेम आहे, हे प्रेम एकतर्फी असू नये, कोकण रेल्वेच्या व्यवस्थापनाचंही कोकणवासियांवर तेवढंच प्रेम असावं आणि ते प्रेम त्यांच्या चोख नियोजनातून आणि बिनचूक सर्व्हिसमधून दिसावं. SMS असेल किंवा इतर अनाउन्समेंट असतील यासारख्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर वारंवार केला जावा, न की एखादी गोष्ट घडल्यानंतर 25-25 तासांनंतर त्याविषयीचं स्पष्टीकरण माध्यमांद्वारे किंवा इतर कुठल्याही मार्गातनं दिलं जावं. एखादी ट्रेन कोकणसाठी स्पेशल सोडली जाते, परंतु याची कुठलीही अनाउन्समेंट किंवा माहिती जनतेला नसते, अगदी त्या प्लॅटफॉर्मवर बसलेल्या असलेल्या सुद्धा ना त्यांनाही माहिती नसते. हे सगळं चित्र कोकण रेल्वेचं एकतर्फी प्रेमाचंच लक्षण आहे. दुतर्फी प्रेम झालं तर कदाचित ही परिस्थिती उरणार नाही. तरी सुद्धा आजच्या या कठीण प्रसंगी वैशालीताई तुम्ही आलात आणि कोकण रेल्वेची बाजू मांडण्याचा प्रयत्न केलात, त्याबद्दल आपले विशेष आभार. या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल इतर 3 मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास. राहा एक पाऊल पुढे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.